सविस्तर माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. जयंतीरामजी बर्वे स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये भरीव कार्य केल्यामुळे ते भारताने त्यांना मत्स्य सहकार महर्षी म्हणून त्यांना सन्मान दिला. आणि हे असं एक व्यक्तिमत्व आपल्या नागपूर जिल्ह्यातलं रामटेक शहरातलं की त्यांनी लहानपणापासून देशाचं स्वातंत्र्य मिळण्यासाठी घरदार सोडून त्याग केला आणि सामाजिक सेवेमध्ये राजकीय सेवेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि उच्चांक गाठला की त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकताना भारतातून दुसऱ्या क्रमांकाचा मतदान घेऊन जे निवडणूक लढले त्यांचा रेकॉर्ड आजपर्यंत महाराष्ट्रात कोणीही तोडलेला नाही. त्यांची स्मृती किंवा त्यांनी केलेलं कार्य ते जाऊन आता 40 वर्ष झाली. त्यांचं कार्य पुढच्या पिढीला माहीत व्हावं, जनतेला माहीत व्हावं म्हणून त्यांची जयंती 107 वर्ष झाले त्याला. ही जयंती यावर्षी आयोजन करण्यासाठी नागपूर शहरात किंवा नागपूर शहराच्या परिसरातील जेवढ्या या मत्स्यव्यवसाय कार्यामध्ये करणाऱ्या संघटना आहेत अशा 18 संघटनांनी हे आयोजन केलेलं आहे. आणि ती 21 एप्रिल या दिवशी ते आयोजन पूर्ण करण्यासाठी आपण या ठिकाणी पत्रकार परिषद केली. आयोजनासाठी आता झिरो माईलचे त्यांचा ते कार्य म्हणजे पुतळा आहे तिथे त्यांचं ते कार्य तिथून चालायचं. आता ती जागा शासनाने ताब्यात घेतली त्याच्यामुळे तो संघर्ष सुरू आहे. म्हणून त्याजवळच संविधान चौकामध्ये हे आयोजन करावं असं सर्व समितीच्या आपल्या लोकांचं मत आहे. तर ते अजून परमिशन मिळाले नाही पण आम्ही त्या प्रयत्नामध्ये आहोत. प्रत्येक जयंतीच्या वेळेस जर बघितलं गेलं तर नेमकं काय त्यांचे कार्य असतात आणि हे तुम्ही त्यांच्या पुढे जयंतीरामजी बर्वेंनी त्यांचा राजकीय कारकीर्द खूप मोठी केली असली तरी त्यांनी विशेषतः मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये काम केलं. मत्स्य व्यवसाय क्षेत्र म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त लोक मत्स्य व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. जेवढे मोठे उद्योगधंदे असतील त्या सगळ्या उद्योगधंद्यापेक्षा मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये जी काम करणारे लोक आहेत ते जगात सर्वात जास्त आहेत. मासे खाल्ल्याने माणसाची प्रकृती चांगली राहते असा WHO म्हणतो. आणि हे प्रथिनयुक्त अन्न आहे, प्रोटीनयुक्त अन्न आहे, हे माणसाच्या शरीरात गेलं पाहिजे असं WHOचं आरोग्य संस्थेचं म्हणणं आहे. त्या क्षेत्रामध्ये बर्वेजींनी आयुष्यभर काम केलं आणि रामटेकला मच्छीमार सहकारी संस्था स्थापन केली, नागपूरला विभागीय संघ स्थापन केला, मुंबईमध्ये राज्य संघ स्थापन केला आणि दिल्लीला राष्ट्रीय संघ स्थापन करून ती पूर्ण चालक त्यांनी कंप्लीट केली. असं हे व्यक्तिमत्व म्हणजे उत्कृष्ट अन्न माणसाच्या पोटात जावं यासाठी त्यांनी आयुष्यभर त्याचा म्हणजे प्रसार करण्याचा प्रयत्न केला. ते सहकार माध्यमातून केला. म्हणजे आजही महाराष्ट्रामध्ये 1960 ते आता 2026 पर्यंत सगळी वॉटर बॉडी ही कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या अंतर्गत डेव्हलप केल्या जाते. ते त्यांनी घालून दिलेला नियम ते त्याचा पायंडा आधी सरकार चालवित आहे. असं हे व्यक्तिमत्व. आणि मत्स्य व्यवसायामध्ये कार्य केलं जे प्रथिनयुक्त अन्न आपल्या मुलांच्या पोटात नागरिकांच्या पोटात गेलं पाहिजे ही त्याची कल्पना त्यांची होती. आणि या कल्पनेला WHOने मान्यता दिलेली कल्पना आहे. त्याच्यामुळे त्याच्यात त्यांनी कार्य केलं, अतिशय मोलाचं कार्य केलं. म्हणून अशा व्यक्तीचं केलेलं कार्य सामान्य